वाडा तहसीलदारांकडून मिळालेल्या उत्तराने धर्मवीर विचार मंचाच्या मागण्यांचे समाधान न झाल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे संघटनेचे प्रमुख अन्नत्याग करून उपोषणाला बसण्याची घोषणा करण्यात आली आहे. परिस्थिती गंभीर बनत चालली असून स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन समाधानकारक तोडगा काढण्याची गरज आहे. जनतेच्या मागण्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पण सकाळपासून या मोर्चाचं आयोजन केलं होतं. संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत. आतापर्यंत आपल्याला अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि अशा प्रकारची आपल्याला आश्वासनं दिलेली आहे. पुढची आपली भूमिका काय असेल? सकाळपासनं आम्ही शेकडोच्या संख्येने इथं हजर झालेलो, पण आमची कोणतीही दाद तहसीलदार साहेब ऐकून घेतली नाही. आमच्या 3 मागण्या होत्या, त्याच्यापैकी एकही मागणी ही मान्य केली नाही. आमची पायवाट अडवली जाते, तेही आम्हाला लेखी स्वरूपात दिलं नाही. जे यांच्याजवळ परवाने नाही अशा मोठ्या प्रमाणात ब्लास्ट करतात त्यांना सुद्धा इथं बोलवलं गेलं नाही. तर आता गावकऱ्यांचा निर्णय असा झाला की इथे न्याय भेटे तिथपर्यंत इथून जायचं नाही. आणि मी एक संघटना प्रमुख म्हणून मी अन्नत्यागाला सुरुवात केलेली आहे दुपारपासून. त्याला कुठल्या अधिकाऱ्यांचं बोलणं झालं का याच्यानंतर, किंवा त्यांचं काही आश्वासन असं काही आहे? 5च्या सुमारास तहसीलदार साहेबांनी आम्हाला आमचं शिष्टमंडळ बोलावून घेतलं आणि ते बोलले माझ्याकडून काही गोष्टी होऊ शकत नाही. त्याच्यानंतर ते डायरेक्ट गाडीमध्ये बसले आणि त्यांच्या घरी निघून गेले. ह्या जनतेला, इथे लहान मुलं आहेत, इथे वयोवृद्ध आहेत, आम्हाला सगळ्यांना वाऱ्यावर टाकून ते निघून गेलेत. म्हणजे ते अशा प्रकारे वागले की त्यांच्यावर कोणती जबाबदारीच नाहीये. पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका जिथपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तिथपर्यंत इथून आम्ही उठणार नाही. आणि इथे जर कोणती जीवित आणि किंवा कोणता वृद्ध आजारी पडला याला जबाबदार फक्त तहसीलदार साहेब आणि प्रशासन असेल.